नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत 19 नोव्हेंबर ज्यांची जन्मतारीख आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व, त्याचप्रमाणे येणारं संपूर्ण वर्ष हे नेमकं कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला ज्यांची जन्मतारीख 19 नोव्हेंबरची आहे त्या सर्वांना जन्मदिनाच्या मनापासून शुभेच्छा. येणारं संपूर्ण वर्ष हे तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्तीचे ठरो हीच आमची सदिच्छा. यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचं झालं तर सुस्वरूप, नीटनेटकं, आटोपशीर आणि टापटीप अशा प्रकारचं यांचं व्यक्तिमत्व असतं. फॅशनचा सेन्स खूप चांगला असतो. तसं पाहिलं तर थोडंसं शिस्तबद्ध अशा प्रकारचं यांचं व्यक्तिमत्व असतं. स्वतःच्या मर्यादा यांना चांगल्या प्रकारे ठाऊक असतं. त्याचप्रमाणे या ज्या व्यक्ती असतात यांचं राहणीमान सुव्यवस्थित असतं. उंची राहणीमानाकडे यांचा कल असतो. जे उत्तम आहे तेच त्यांना हवं असतं आणि उत्तम करण्याकडेच त्यांचा साधारणतः कल दिसून येतो. वागण्या बोलण्यात, विचारांमध्ये, जीवनाकडे बघण्याच्या दृष्टिकोनात हा जो सर्वोत्कृष्टपणा आहे तो मूलतः दिसून येतो. यांचं बोलणं थोडंसं कमी असतं, म्हणजेच या व्यक्ती मितभाषी असतात. विषयापुरतं बोलणं, नेमकं बोलणं, विचार करून बोलणं हा भाग यांच्या एकंदरीत व्यक्तिमत्वात दिसून येतो. याचप्रमाणे या ज्या व्यक्ती असतात यांच्या संदर्भात त्यांची आकलनशक्ती, ग्रहणशक्ती आणि बौद्धिक हे उत्तम असतं. शाळा कॉलेजमधलं शिक्षण अगदी सहजपणे पूर्ण करतात. त्याचप्रमाणे त्यांच्या ज्या करिअरच्या संदर्भात हे बऱ्याच प्रमाणात गंभीर असतात, म्हणजे करिअर गांभीर्याने घेतात. त्यामुळे आयुष्यात स्थावरता उत्तम येते. यांच्यामध्ये लीडरशिप क्वालिटीज खूप चांगली असते. एखादी गोष्ट दुसऱ्याला करून दाखवणं, ज्या गोष्टी दुसऱ्याला होत नाही त्या स्वतः करून दाखवणं हा भाग यांच्या व्यक्तिमत्वात उत्तम प्रकारे दिसून येतो. यांच्यामध्ये जिद्द, चिकाटी, महत्त्वाकांक्षा ही अतिशय उत्तम असते. यांची स्वप्नसुद्धा फार मोठी असतात. यांच्या बाबतीत एक महत्त्वाचा गुण दिसून येतो ते म्हणजे या व्यक्ती गुपित राखण्यात हुशार असतात, सिक्रेटिव्ह असतात. म्हणजेच विश्वासाने जर का तुम्ही यांना एखादी गोष्ट सांगितली तर ती गोष्ट कधीही या व्यक्ती दुसऱ्यांना सांगणार नाही. याबद्दल अगदीच निश्चिंतता बाळगण्यात काहीही हरकत नाही. याचप्रमाणे यांच्या मनातल्या गोष्टी तुम्हाला सहसा दिसणार नाहीत. भरपूर काही बोलूनही स्वतःच्या मनातलं नेमकं न सांगणं ही खूप यांना चांगली जमते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांच्या जीवनात किती दुःख आहेत किंवा मनात किती वादळं आहेत हे तुम्हाला बाह्यकरणी दिसणार नाही. परंतु या व्यक्ती शब्दाला जागणाऱ्या असतात. या व्यक्ती बऱ्याच प्रमाणात शिस्तप्रिय असतात. दिलेल्या शब्दाला जागणं, आपला शब्द पूर्ण करणं हा भाग यांच्यामध्ये अतिशय उत्तम प्रकारे दिसून येतं. कधीकधी यांची वाणी तिखट होऊ शकते. याच्यामागे कारण एकच असतं की समोरचा व्यक्ती त्यांनी दिलेल्या वचनानुसार जागला नाही किंवा त्यांनी दिलेल्या शब्दानुसार जागला नाही तर मात्र या व्यक्तींचा पारा चढतो. मग या व्यक्ती समोरच्याला सोडणार नाहीत. मग यांची वाणी, एकंदरीत व्यक्तिमत्वच तिखट होऊन जातं. मात्र स्वतःचं जीवन उत्तम प्रकारे जगणं हे यांना चांगल्या प्रकारे ठाऊक असतं, हौशी असतात. रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये फार क्वचित रिलेशनशिपमध्ये येतात. परंतु रिलेशनशिपमध्ये आल्यावरती इमानीद्वारे रिलेशनशिप वाढवावी, मोठी करावी आणि त्याचा पर्यावसन विवाद व्हावं हे यांना मनापासून वाटतं. इथे एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे ती म्हणजे तुम्ही जर का यांच्या रिलेशनशिपमध्ये येत असाल तर तुम्ही जसे आहात तसेच दाखवा. जर तुमच्या बोलण्यात आणि वागण्यात काही फारकत असेल तर मात्र ह्या व्यक्ती तुम्हाला सोडणार नाही. मुळातच समोरच्या व्यक्तीवरती सहसा लगेच विश्वास ठेवत नाही. यांची विश्वास ठेवण्याची स्वतःची असे मापदंड असतात. त्या मापदंडाला समोरचा व्यक्ती पुरा झाला तरच ते विश्वास ठेवतील, नाहीतर विश्वास ठेवणं कठीण. वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा आत्ता सांगितली ती गोष्ट अत्यंत आवश्यक आहे. आरोग्याच्या संदर्भात ह्या व्यक्तींना तसे आरोग्याचे फार मोठे त्रास जाणवत नाही.
येणाऱ्या संपूर्ण वर्षामध्ये वैवाहिक जीवनाच्या संदर्भात खूप चांगलं राहील. ज्या तरुणींना विवाहाच्या संदर्भात अपेक्षा आहे त्यांना हे वर्ष जवळजवळ एप्रिल 2025पर्यंतचं अतिशय शुभफलदायी राहील. काही चांगले उत्तम लाभ तुम्हाला या संपूर्ण कालावधीमध्ये होऊ शकतील. जीवनामध्ये काही नवीन गोष्ट सुरुवात करायची असेल तरीसुद्धा त्या संदर्भातल्या चांगल्या संधी मिळतील किंवा त्याची सुरुवातसुद्धा होऊ शकेल. एकंदरीत ह्या व्यक्तींना जर का तुम्ही नीट समजून घेतलं तर त्यांच्याशी मैत्री करणं हे तुम्हाला सोपं जाऊ शकेल. तर मित्रांनो, हे होतं 19 नोव्हेंबर ज्यांची जन्मतारीख आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व. याचप्रमाणे येणारं संपूर्ण वर्ष नेमकं कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.